दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली। सकाळपासूनच पहिल्या स्नानासाठी गर्दी झाली होती। पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। 20 देशातल्या भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं। पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर कुंभमेळ्याला सुरुवात होण्याचा योग तब्बल 144 वर्षांनी आला। 8 स्थायी स्वरूपाचे आणि 41 तात्पुरत्या स्वरूपाचे घाट संगमावर बांधण्यात आलेत। स्नानासाठी घाटावर जाताना भाविकांना 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते। ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन्स पॉवेल जॉब्सही महाकुंभला पोहोचल्यात। निरंजनी आखाड्यात त्यांनी विधीही केला, कल्पवासही त्या करणार आहेत। याच कुंभमेळ्यातील काही मराठी भाविक देखील दाखल झालेत। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। माझे नाव एकनाथ नत्तूजी टेंबरे आहे। मी नागपूर इथून आलेलो आहे। नागपूरचं गाव आहे रामटेकपाशी, तिथून मी आलेलो आहे आणि मला इथे महाकुंभसाठी आल्याने मला खूप मोठा आनंद झाला आहे। मला 144 वर्षानंतर येणारा हा महाकुंभचा महायोग आहे आणि मला इथं कुंभात स्नान करून मला खूप आनंद होत आहे। इथे अलाहाबादला म्हणजे याच्या अगोदर आलो होतो, पण प्रयागराजला 12 वर्षा अगोदर त्याची ती व्यवस्था आणि यावस्था खूप फरक आहे, खूप अंतर आहे। याच्यात सगळं श्रेय मोदीजी आणि योगीजींना जाते आणि इथं आल्यावर आपला सनातन असल्याचा अभिमान वाटतो। खूप छान वाटलं आणि खूप पुण्याचं कार्य आहे आणि माझ्या आई वडिलांमुळे मला घडत आहे या वयात हे सगळं। 144 वर्षांनंतर येणारा महाकुंभ पर्व आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की या वयात मी महाकुंभची आंघोळ करू शकले, जे 144 वर्षांनंतर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।